हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिफरेंशिएशन या चॅप्टरमधले एक्सरसाइज 1.1 मधले तिसरा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व केले आहे. आता तिसऱ्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करणार आहोत. तर चला सुरू करूयात. अप्लाइंग differentiation with respect to x. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. d divided by dx in the square root x square plus 4x minus 7. आता आपण याची फोड करून घेऊयात. d divided by dx in square root x square plus 4x minus 7. d divided by dx. आता हे स्क्वेअर रूट काढून टाकायचं कारण आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. त्यामुळे फक्त एवढंच लिहायचं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. त्यानंतर आता याची पण फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d divided by dx in square root x square plus 4x minus 7. आता याचा डेरिव्हेटिव्ह d divided by dx x square plus d divided by dx 4x. त्याच्यानंतर d divided by dx आणि 7. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण फॉर्म्युल्याचा यूज करून ही टर्म पहिल्यांदा सॉल्व करून घेऊ. तर ह्या टर्मसाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. d divided by dx square root x is equal to 1 divided by 2 square root of x. हा फॉर्म्युला वापरून आपण ही टर्म सॉल्व करून घेणार आहोत. तर आपण ही टर्म सॉल्व करून घेऊयात. इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ही टर्म आपण सॉल्व केलेली आहे. आता हे पुढचं आहे तसंच लिहून घेऊयात. d divided by dx x square plus d divided by dx 4x minus d divided by dx 7. आता आपण ही टर्म सॉल्व करून घेऊयात. त्यामुळे हे आहे असंच लिहून घ्यायचं. पण त्याआधी यासाठी फॉर्म्युला आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. d divided by dx x raised to n is equal to n x raised to n minus 1. आता हा फॉर्म्युला वापरून आपण ही टर्म सॉल्व करून घेणार आहे. त्यामुळे आता हे आहे असंच लिहून घ्यायचं. इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून 2 आहे तसाच 2 into x 2 minus 1 plus d divided by dx. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 4x minus d divided by dx 7. हे आहे असंच लिहून घ्यायचं. 1 divided by 2 in square root x square plus 4x minus 7. आता हे सॉल्व करून घेऊ. 2x 2 minus 1 1 प्लस 4 कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर काढून घेऊयात. d divided by dx आणि x मायनस हा इथं 7 कॉन्स्टंट आहे आणि त्याला अशा प्रकारे कोणता एक्स वगैरे
अटॅच नाही म्हणून याचा डायरेक्ट व्हॅल्यू झिरो येणार, ती 0 लिहून घ्यायची. त्यानंतर आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 2 स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू 2x प्लस 4. एक्सची व्हॅल्यू 1 येते डेरिव्हेटिव्हजमध्ये, तो 1 लिहून घ्यायचा. इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 2x प्लस 4. आता हे सॉल्व करून घेऊयात. हे इथं मल्टिप्लाय म्हणून हे इकडे घेऊयात. 2x प्लस 4 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता यातून आपण 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढल्याच्या नंतर शिल्लक राहते x प्लस 2 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. 2 ला 2 कॅन्सल होईल, त्याचं फायनल आन्सर येईल x प्लस 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. हे झालं आपलं फायनल आन्सर. आता आपण चौथा प्रॉब्लेम बघणार आहोत. हा आपला चौथा प्रॉब्लेम आहे. इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. हा आता आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर चला, अप्लाइंग डेरिव्हेटिव्हज d divided by dx x square plus in the square root x square plus 1. आता आपण याची फोड करून घेऊयात. d divided by dx in the square root x square plus in the square root x square plus 1 ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर d divided by dx x square plus in the square root x square plus 1. हे ब्रॅकेट मोठं ब्रॅकेट कॅन्सल केलं आपण आणि बाकीच्या याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता त्यानंतर याची पण फोड करून घेऊयात. इज इक्वल टू हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय dx इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx एक्स स्क्वेअर प्लस d डिवायडेड बाय dx इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता आपण याची फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून काढायचं. इज इक्वल टू d डिवायडेड बाय dx इन द ब्रॅकेट इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx एक्स स्क्वेअर प्लस d डिवायडेड बाय dx इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. इन ब्रॅकेट d डिवायडेड बाय dx याचा घ्यायचा, हे स्क्वेअर रूट काढून टाकायचं आणि याचा म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस d डिवायडेड बाय dx 1. आता ही फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युल्याचा यूज करून हे पहिल्यांदा आपण सॉल्व करून घेऊ. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx
इन स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट एक्स. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. म्हणजेच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. हे बाकीचं आहे तसंच लिहून घेऊयात. इन स्क्वेअर रूट डी डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस in bracket d divided by dx in the square root x square plus 1 bracket complete d divided by dx x square plus d divided by dx 1 bracket complete. आता हे आपण फॉर्म्युला यूज करून सॉल्व करून घेऊयात. यासाठी फॉर्म्युला आहे x रेज टू n d divided by dx x raised to n is equal to n x raised to n minus 1. आता ह्या फॉर्म्युल्याचे यूज करून हे सॉल्व करून घेऊयात. इथे n ची व्हॅल्यू 2 आहे. हे आहे तसंच लिहून घ्यायचे. इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. तर हे सॉल्व करून झालेलं आहे. आता हे फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं. म्हणजेच 2 यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून 2 एक्स आहे तसाच आणि 2 मायनस 1 प्लस हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचे. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 1. आता हे आणि हे सॉल्व करून झालेलं आहे. आता हे आपण फॉर्म्युला यूज करून सॉल्व करणार आहोत. याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण हे सॉल्व करून घेणार आहोत. मग त्याच्यामुळे हे आणि हे आहे तसंच लिहून घ्यायचं. इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय इंटू इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट 2x 2 मायनस 1 1 प्लस हे ह्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करायचं आहे. म्हणून हे कसं येईल 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1. हे सॉल्व करून झालेलं आहे. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व करून घ्यायचं आहे. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट 2x प्लस 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता ही फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करून घ्यायचं आहे. फॉर्म्युल्यानुसार म्हणजेच हे येईल 2x 2 मायनस 1 प्लस ही कॉन्स्टंट आहे 1 कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. हे आपण सॉल्व करून घेऊयात. त्यासाठी हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट 2x प्लस 1 डिवायडेड बाय 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. हे
2 - 1 1. हे सॉल्व करून घेऊयात. हे याला मल्टिप्लाय करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 / 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. 2x प्लस हा 2 याला मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. मग इथे 2x / 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं आपल्याला याची बेरीज करायची आहे. बेरीज करायची आहे म्हणल्यावर आपण याचा छेद समान करून घेणार आहोत. त्यासाठी हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 / 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. इथं आपण 2 ला 2 कॅन्सल करू. 2x प्लस हे आहे तसंच लिहून घ्यायचं. x डिवायडेड बाय इन द रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याला याचा छेद समान करून घ्यायचा आहे. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय इन 2 एक्स स्क्वेअर प्लस इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 2x. याची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणल्यावर याचा आपल्याला छेद समान करायचं म्हणजे हे आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. याला मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1. आता याचा छेद समान झाला आहे म्हणून आपण याची बेरीज करणार आहोत. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय 2 एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. इथं 2x एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस एक्स डिवायडेड बाय छेद समान आहे म्हणून आपण छेद त्यांचा एकच घेणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 1 हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता यातून आपण x कॉमन काढणार आहोत म्हणून x कॉमन काढल्याच्या नंतर इथं काय शिल्लक राहील कंसात 2 इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि हा x कॉमन निघाल्यामुळे इथं राहील प्लस 1 डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे याला मल्टिप्लाय करून घेऊयात. 1 ला हे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर इथे येईल x इन ब्रॅकेट 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू हे एक्स स्क्वेअर प्लस 1. आता ही छोटी टर्म आहे म्हणून ही आपण पुढे घेणार आहोत म्हणजेच x 2 इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2. ही टर्म आपण पहिल्यांदा लिहून घेणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1 हे आपलं फायनल आन्सर आहे याचं. आता आपण बाकीचे प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्स फॉर वॉचिंग.